घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मालिकेमध्ये जानकी आणि ऋषिकेश यांचे दिवस पालटताना दिसणार आहेत. जानकी आणि ऋषिकेश दोघ जण मिळून एक छोटीशी फर्म उभी करतायत. पण ही फर्म कसली आहे आणि या फर्म मध्ये त्यांना कोण साथ देतंय, त्याचप्रमाणे ही फर्म उभी करण्यासाठी जे काही पैसे लागले त्या पैशांची व्यवस्था कुठून झाली आणि ऋषिकेश नाही तर जानकी या फर्मची मालकीण होती. मग अशी कसली फर्म आहे, जानकी मालकीण का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहू. इकडे आता जानकी आणि ऋषिकेश यांना साधारण 1,00,000 रुपये आल्यामुळे दोघ जण दिवाळीच्या तयारीला लागतात. त्यातच आता ओवीच्या आवडीचे फराळ बनवणं आणि जानकी जरा जास्तच फराळ बनवते. ऋषिकेश तिला म्हणतो सुद्धा की इतका सगळा फराळ आपल्या तिघांसाठी. यावरती जानकी सांगते नाही, दिवाळीचा फराळ हा वाटायला वगैरे लागतो ना, देणं घेणं असतं आपल्याला. दिवाळी कुणाची येते, आपण कुणाला द्यायची, त्यासाठी हा फराळ जास्तीचा करते. असं म्हणत रात्र जागून ऋषिकेश तिला मदत करतो आणि जानकी सुंदर फराळ बनवते. आणि आता खूप सुंदर फराळ जानकीचा बनलेला असतो. तो फराळ तिने खरं तर देण्यासाठी ठेवलेला असतो, म्हणजे रणदिव्यांच्या घरी. आणि इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये मात्र आता दिवाळीचं ठणठण असतं. सुमित्राने गुलाबतर्फे सामान जरी आणलं असलं तरी ऐश्वर्या कोणताही पदार्थ बनवायला तयार नसते. ऐश्वर्या सांगते, मी का बनवू, मला काही येत नाहीये. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही अवंतिकाला सांगू शकता. अवंतिकाला जर का तुम्ही सांगितलं की या सगळ्यामध्ये तू बनव तर ती बनवेल ना. तुमची लाडकी सून आहे ना ती, त्यामुळे कदाचित ती हे बनवू शकते. यावरती सुमित्रा म्हणते, दरवेळेला तू तुझं माझं माझं तुझं असं का करतेस? आणि या घरामध्ये आत्तापर्यंत कधीही फराळ बाहेरून आणलेला नाही, त्यामुळे खबरदार, यापुढे सुद्धा फराळ बाहेरून येणार नाही. त्यावरती ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, मग तुमच्या लाडक्या अवंतिकाला सांगा. यावरती सुमित्राला खूप राग येतो आणि सारखं अवंतिका अवंतिका करणाऱ्या आता मात्र इकडे ऐश्वर्यावरती ती चिडते आणि बाद झालं. म्हणजे कसं आहे ना, या सगळ्यामध्ये तुला जरा जास्तच अवंतिका अवंतिका करायला लागते. म्हणजे जर का अवंतिका या घरात नसती तर तू केलं असतंस का? यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या, हे बघा, तुम्ही मला नको ते प्रश्न विचारून अडकवू नका. खरं सांगायचं तर अवंतिकाचा आणि माझा तसा लांब लांबपर्यंत काही संबंध नाही आहे. पण मी अवंतिका असेपर्यंत या घरात काही करणार नाही, कारण तिला सगळे अधिकार तुम्ही देऊन टाकले आहेत. असं म्हणत सडेतोड उत्तर देत आता इकडे ऐश्वर्या नकार देते. त्यानंतर जानकी फराळ बनवते आणि रात्रीच्या अंधारात गुलाबला तो घेऊन पाठवते. गुलाब सांगतो, सगळ्यांना तुमच्या हातचा फराळ जेव्हा समजेल ना तेव्हा सगळ्यांना खूप आनंद होईल. पण जानकी त्याला आता एक ताकीद देते, किती काही झालं तरी सुद्धा कुणालाही कळता कामा नये की हा फराळ मी दिलाय, नाहीतर उगाचच ती ऐश्वर्या खो घालेल. मग आता तो काहीच न सांगता फराळ घेऊन जातो. फराळ घेऊन गेल्यावरती आता इकडे सगळ्यांना दिवाळीचा फराळ भेटतो. त्यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते, काय रे गुलाब, हा फराळ कुठून आणलास? गुलाब सांगतो, तुम्ही फराळ बनवला नाहीत ना, म्हणून मी फराळ विकत आणलेला आहे. यावरती आता इकडे म्हणायला लागतो, सारंग, खरंच फराळ छान आणलायस गुलाब. जिथून कुठून तू फराळ आणलेला आहेस ना तो फराळ खूप सुंदर आहे. म्हणजे खरं सांगू तर या फराळाच्या मुळे ना अगदी दिवाळीची टेस्टच आली. सेम जानकी वहिनीच्या हातची टेस्ट आहे. असं म्हणत गुलाब या सगळ्यामध्ये आता मात्र गुलाबचं इकडे कौतुक चालू असतं. गुलाबचं कौतुक चालू असताना सुमित्रा पण फराळ खाते. पण त्याच वेळेला इकडे आता या फराळाचा टेस्ट फक्त जानकीचीच आहे हे सुद्धा सुमित्रा ओळखते. आणि आता हे सुमित्रा तर ओळखतेच, पण त्याच वेळेला इकडे आता सौमित्र पण हे सगळं ओळखतो. सौमित्र ओळखतो आणि सौमित्र आता इकडे गुलाबला म्हणतो, गुलाब, कुठून आणलेस तू फराळाचे पदार्थ? यावरती गुलाब गडबडतो आणि तो आता तत करायला लागतो. त्यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो, मला माहिती आहे ना हा फराळ कुठून आणलाय ते. हा फराळ आणलेला आहे जानकी वहिनीच्या इथून, बरोबर ना? मग मात्र सगळ्यांची तोंड कडू होतात. काहीही झालं तरी पुन्हा जानकीच्याच इथे आता इकडे सुमित्राला खूपच टेन्शन येतं आणि आता ती सांगायला लागते, तुला ऐश्वर्या 4 पदार्थ बनवता नाही आले, ते जानकीने आज या घराची लाज राखली. पुन्हा एकदा जानकी जिंकलेली असते. आता ऐश्वर्या तळमळते आणि ती विचार करते, ह्या जानकीकडे ₹1,00,000 आले, त्याचंही इतकं माज दाखवते काय?
मी या जानकीला धडा शिकवणार. तोपर्यंत इकडे आता ऋषिकेशने देव्हारा घरात घेतलेला नसतो. सौमित्रने त्याला सांगितलेलं असतं की दादा, हा देव्हारा तुझ्यासाठी नानांनी पाठवलाय, पण आता ऋषिकेश तो देव्हारा आत घ्यायला तयार नसतो. ऋषिकेश सौमित्राला सांगितलं असतं, कुणाच्या परवानगीने हा देव्हारा आणलात? यावरती सौमित्र सांगतो, हे बघ, मला परवानगी बिरवानगी मला काहीही माहिती नाहीये. मला इतकीच गोष्ट माहिती आहे की या सगळ्यामध्ये तुला हा देव्हारा दिलेला आहे वारसामध्ये, तो तुझ्यापर्यंत पोहोचवायचा. तो घ्यायचा नाही घ्यायचा तू ठरव. आणि सौमित्र तो देव्हारा घराबाहेर ठेवून जातो. त्याला माहिती असतं की ऋषिकेश तो देव्हारा घरात घेणार म्हणजे घेणार. त्यावरती जानकी सांगते, बघा, आज लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजनाला आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी कोणताही देव्हारा नाहीये आणि त्यासाठी आपण हा देव्हारा घेऊया. देवाचा असा अपमान नको करूया. असं म्हटल्यावरती मग मात्र ऋषिकेश या सगळ्यामध्ये तयार होतो आणि देव्हारा घरामध्ये घेतला जातो. देव्हारा घरात घेऊन त्याचं पूजन केलं जातं आणि लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीचं पूजन केलं जातं. मग जानकी सांगायला लागते, ऋषिकेश, आता आपल्याकडे लक्ष्मी सुद्धा आलेली आहे, तर मला असं वाटतंय आता आपण या सगळ्यामध्ये दिवाळीचा फराळ तर केलेला आहे, आपण छोटा मोठा आता उद्योग सुद्धा सुरू करायला पाहिजे. ऋषिकेश म्हणतो, जानकी, आपल्याकडे जेमतेम 1 लाख आले. या 1 लाखामध्ये तू थोडेफार गुलाबला दिलेस, या घराचा ॲडव्हान्स गेला, या घराचं रेंट गेलं, थोडंफार सामान आणणं गेलं, दिवाळीचं फराळ आणलं आणि मग पैसे बरेचसे संपलेले आहेत. जानकी म्हणते, ठीक आहे ना, तसं काही हरकत नाही आहे, तुम्ही थोडेफार मला पैसे द्या, या पैशातून मी नक्कीच काहीतरी सुरू करेन. असं म्हणत इकडे आता जानकीच्या हाताला चव असते आणि जानकी आता छानपैकी पदार्थ बनवायला लागते. कारण या दिवाळीच्या पदार्थामध्ये जानकीच्या हातची चव ही सगळ्यांना आवडणार असते. पण रणदिव्यांच्या सुनेने हे पदार्थ विकणं असं घरोघरी जाऊन हे कितपत योग्य ठरेल? त्यावरती ऋषिकेश म्हणतो, आता कसली लाज बाळगायची नाही. रणदिव्यांची सून कसली रणदिव्यांची सून? कोण रणदिव्यांची सून? आता तू ऋषिकेश रणदिवेची बायको आहे, ज्याच्याकडे सध्या एक भाड्याचं घर आहे आणि मुलगी आणि नवरा, एक फक्त बायको आहे. या सगळ्यामुळे कसलीही लाज बाळगू नकोस. जानकी सांगते, तरी सुद्धा जर आपण असं दारोदारी विकत गेलो ना, तर कदाचित आपल्या घरच्यांना कमीपणा येईल. त्यासाठी आपण एक काम करूया का? यावरती ऋषिकेश म्हणतो, कसलं काम? यावरती जानकी सांगते, याच घराच्या बाहेर आपण छानपैकी स्टॉल लावूया. कुणाच्याही दारोदारी नाही जायचं. आपण काय करायचं, थोडाच दिवाळीचा फराळ बनवायचा. म्हणजे आपण जे घरासाठी बनवतो ना तितकंच. आत्ता सध्या घरामध्ये जे बनवलेले पदार्थ आहेत त्याचे मी पॅकेट करून बाहेर ठेवते. बघा, संपले एका दिवसात तर मी रात्रीत नवीन बनवेल, नाही संपले तर आपल्या घरात, म्हणजे मला प्रॉफिटचं प्रॉफिट आणि परत आपल्याला या सगळ्यामध्ये वेस्ट पण होणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र आता ऋषिकेश म्हणतो, चालेल, तुझ्या साथीने मी ही काहीही करू शकतो. जानकी म्हणते, आपण एक काम करूया, या सगळ्यामध्ये छोटंसं ऑफिस थाटूया. या ऑफिस थाटल्यामुळे कदाचित याला एक प्रोफेशनल लुक येईल. यावरती ऋषिकेश म्हणतो, फक्त इतकंच नाही तर आपण शेतकऱ्यांसाठी बी बियाणं असतं ना, त्याचं पण एक छोटंसं ऑफिस थाटूया. तू तिकडे हे फराळ पण ठेव आणि दिवाळी निमित्त जे लोक फराळ न्यायला येतील ना, तेव्हा आपण त्यांना आपल्या माहितीतल्या छोट्या छोट्या बियांची सॅम्पल तालुक्याच्या गावातून आणूया आणि सध्या तरी दिवाळीची भेट म्हणून फ्री देऊया. उत्तम प्रतीच्या बियाणांची मला माहिती आहे आणि त्यामुळे या हंगामामध्ये जी झाडं येतात ना, किंवा जे काही रोपटी येतात किंवा जे काही पीक घेतलं जातं ते सगळं मी आणतो. जानकी म्हणते, झालं की मग आपलं छोटंसं ऑफिसच थाटता येईल. बियाणं घेऊन थोडंफार प्रॉफिट झाल्यानंतर मग आपण खतं वगैरे याचं हे काढू शकतो. सध्या दिवाळीचा फराळ आणि त्याच्यासोबत फ्री बियाणं, जेणेकरून शेतकऱ्यांना जर का ते बियाणं आवडलं तर त्याचा आपल्याला स्टॉल काढता येईल. फायनली निर्णय ठरतो. उरलेल्या पैशामध्ये वरांड्यामध्ये छानपैकी ऑफिस थाटलं जातं आणि आता जानकी तिथली मालकीण बनते. मालकिणीसारखी जानकी तिकडे बसते. ऋषिकेश आणि जानकी या सगळ्यामध्ये आता रणदिवे व्हेजिटेबल्स अँड फार्म प्रोडक्शन, म्हणजे आता व्हेजिटेबल्स आणि फार्म यांच्यासाठी लागणारं बियाणं हे सध्या तरी दिवाळीसाठी फ्रीमध्ये देत. आता इकडे पार्वती फराळ या नावाने फराळ पण विकला जातो. त्याच वेळेला ऋषिकेशचे जे जुने एम्प्लॉई असतात ते एम्प्लॉई तिकडे येतात आणि सर, खरंच तुम्ही हे काही चालू केलं तर खूप छान, आणि ते त्याच्याकडून फराळ विकत घ्यायला लागतात. यावर जानकी म्हणते, हे बघा, तुमच्या घरी जर का फराळ बनवत असतील ना तर आम्हाला मदत म्हणून हा फराळ घेऊ नका. कसं आहे ना,
या सगळ्यामध्ये ज्यांना खरंच फराळ जमत नाही, ज्यांना हे पडतो, त्यासाठी माफक दरात मी हा ठेवलेला आहे. यावरती ते सांगतात, जर वहिनी इतक्या माफक दरामध्ये आम्हाला हा इतका छान फराळ मिळत असेल, तर आमच्या घरी बनणाऱ्या फराळावरती आम्हाला हा आवडेल ना, मग आमच्या बायकांना त्रास पण नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही आमची मोठी ऑर्डर घ्याल का? यावर जानकी म्हणते, ठीक आहे, पण मला 1 दिवसाची आगाऊ मुदत द्याल का तुम्ही? यावरती सगळेजण हो सांगतात. ऋषिकेश म्हणतो, जानकी तुला जमणार आहे का? जानकी म्हणते, न जमायला काय झाले, मला एका रात्रीची फक्त मुदत द्या आणि तुमच्या फराळाच्या ऑर्डरची लिस्ट माझ्याकडे द्या. असं म्हटल्यावर ते जानकीचा फराळाची टेस्ट बघून सगळेच जण खूप मोठी ऑर्डर देतात आणि जानकी ऑर्डर बघूनच थकून जाते. ऋषिकेश म्हणतो, हे बघा, म्हणजे मी तुम्हाला उद्याच्या उद्या देईन असं सांगू शकत नाही. इतका सगळा फराळ आता बनवणं हे खूप कठीण आहे माझ्या बायकोसाठी. जानकी म्हणते, नाही, माझ्यासाठी काहीही कठीण नाही आहे. जर घरी चालून आपल्याला बिझनेस येत आहे, तर मी रात्रीचा दिवस करेन आणि हे 4 ते 5 दिवस दिवाळीचे मी फराळ बनवून लोकांना देणार. मग काय, लोक पण खुश होतात. जानकीची फराळाची लिस्ट तयार होते. अनेकसे एम्प्लॉई जे रणदिव्यांच्या ऑफिसमध्ये काम करायचे, ते जानकीसाठी फराळाची लिस्ट बनवून देतात. जानकी लिस्ट पाहते आणि ती सांगते, एवढी मोठी लिस्ट आहे, मी करेन. ऋषिकेशला मात्र जानकीची काळजी वाटत असते, कारण या सगळ्यामध्ये जर जानकी आजारी पडली, जानकीला काही झालं किंवा जानकीची तब्येत कमी जास्त झाली तर मात्र या सगळ्यामध्ये आपण तिला आता हे तरी करण्यापासून थांबवायला पाहिजे, असं आता ऋषिकेश ठरवतो. आणि त्यानंतर जोरासोरात सुरू होतो तो जानकीचा बिझनेस. आणि आता जानकी स्वतः मालकीण बनलेली असते. त्याच आता प्रत्येक ऑर्डर सोबत एक एक बी बियाणं द्यायचं ठरलेलं असतं. पण ही मोठी लोक, त्यांची ऑर्डर मोठ्या. मग जानकी सांगते, आपण शेतकऱ्यांना यावेळेला बियाणं कसं द्यायचं? यावरती ऋषिकेश म्हणतो, काळजी करू नको, आपले शेतकरी बांधव सुद्धा आपल्याकडे नक्की येणार. फराळ घेण्यासाठी म्हण, भेटायला म्हण, दुकान उघडले म्हणून म्हण, त्यावेळेला आपण छोटे छोटे बियाणांचे पॅकेट त्यांना देऊया, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की ते जेव्हा पुन्हा बियाणं मागायला येतील ना विकत, त्यावेळेला आपण तो बिझनेस सुरू करू. एकामध्ये एक बिझनेस, म्हणजे आता हा दिवाळीचा फराळाचा बिझनेस 8 दिवस चालू शकतो, महिनाभर चालू शकतो. पण हे बियाणांचं हे सुद्धा वर्षभर चालू शकतं. जानकी म्हणते, ही तर तुमची योजना भारीच आहे. असं म्हणत आता इकडे जानकी खूप खुश. मग आता गुलाब भरपूर साऱ्या ऑर्डरी आणतो, त्याच्या चाळीतल्या अनेक लोकांच्या, आणि जानकीला वेळच पुरत नाही. त्याच वेळेला इकडे ऐश्वर्याला समजतं सगुणामार्फत की खूप साऱ्या ऑर्डरी जानकीला मिळत आहेत आणि प्रत्येक खाण्याच्या पदार्थामध्ये दुप्पट मार्जिन असते. म्हणजे ॲक्च्युली काढायचं म्हटलं तर 3 पट पण निघू शकते. पण जानकी ही आपला खर्च काढून थोडेफार पैसे वरती काढून तरीसुद्धा जानकीला खूप फायदा होत असतो आणि मिळालेल्या लाखाचे जानकी आता मात्र उत्तरोत्तर त्याच्यामध्ये वाढच करणार असते. इकडे सुमित्राला समजतं की जानकी फराळ करून विकते आहे. सुमित्राला तसं वाईटच वाटतं की या सगळ्यामध्ये आपल्यामुळे जानकीवरती ही वेळ आली. पण तिला काहीतरी चुकतंय हे कळत असून सुद्धा तिला काही करता येत नसतं. आता इकडे दुसरी मोठी घटना घडते. ऋषिकेश जानकी यांचा उत्तरोत्तर जो व्यवसाय छानपैकी चालू असतो, त्या व्यवसायात पैशाची भरभराट व्हायला लागते. आणि त्यातच आता जानकी सांगते, बघा, हा देव्हारा आपल्या घरात आल्यापासून आपल्याला मार्ग सापडत निघालेत, कळतंय? म्हणजे आपल्या घरात देव्हारा आला आणि आपल्याला उत्तरोत्तर मार्ग मिळाले. त्यामुळे आपण या देव्हाऱ्याचं छानपैकी आता पूजन करूया, त्याचा अभिषेक करूया. ऋषिकेश म्हणतो, हो, आणि मला खरं तर माफी पण मागायची आहे, कारण या सगळ्यामध्ये मी या देव्हाऱ्याला घेण्यासाठी नकार दिला होता. खरंच देव्हाऱ्याला नाकारणं ही माझी चुकी होती. मी या सगळ्यामध्ये चुकलो. जानकी मला माफ कर. जेव्हा जानकी सांगते, नाही, माफी मागायची तर देव्हाऱ्याची मागा. असं म्हणत देव्हाऱ्याची पूजा करून साग्र संगीत त्याची प्रस्थापना केली जाते आणि इथे दुसरा धक्का त्या दोघांना मिळतो. आता या सगळ्यामध्ये पाडव्याला ऋषिकेश जानकी यांनी एक नवीन सुरुवात केलेली आहे आणि जुन्या एम्प्लॉईने त्यांना जॉईन होत खूप मोठा धक्का दिलाय. तर लक्ष्मीपूजनाला जो देव्हारा पुजलाय, त्या देव्हाऱ्यामध्ये मिळालेले कागदपत्र, त्या देव्हाऱ्यात मिळालेले बरंचसं सामान, यामुळे ऋषिकेश जानकी यांची दिवाळी तर अजून भारी झालेली आहे. आता या सगळ्यामध्ये ऋषिकेश जानकीची उत्तरोत्तर आता या सगळ्यामध्ये नव्याने सुरुवात घडत देव्हाऱ्याचा आशीर्वाद मिळाल्यामुळे
ऋषिकेश जानकी यांचे दिवस पलटायला सुरुवात झाली. आता खऱ्या अर्थाने ऋषिकेश जानकी यांची कंपनी जोमात सुरू होणार. स्वतः जानकी मालकीन बनणार आणि या नव्या सुरुवातीमध्ये जुने एम्प्लॉई कशी साथ देणार, ऐश्वर्या आणि सारंग यांचा माज कसा उतरणार, हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार.